तुला कळतंय का तू नक्की काय करतोयस? तू सुखाच्या शोधात भटकत फिरतोस, पण नेमकं सुख म्हणजे काय हेच बहुधा कळलं नाहीये तुला. हो, पैसा जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण तुझं जगणंच मुळात पैशांसाठी झालंय रे. तहानभूक विसरून पैशाला सुख मानून तू तुझ्या नकळत भरकटत चाललायस. आज तुझे डोळे उघडतो बघ. एकदा एक गरीब लहान मुलगा आई वडिलांसोबत बाजारात खरेदीला गेला. तिथे त्याने पालकांच्या खिशाला परवडेल असे आईस्क्रीम विकत घेतले. आता तिथेच शेजारी एक समवयस्क मुलगा त्याच्या आईसोबत खरेदीला आला होता. आता त्याच्यासारखी सायकल हवी म्हणून गरीब मुलगा हट्ट करू लागला. तर श्रीमंताच्या पोराला गरीबाच्या हातातलं आईस्क्रीम हवं होतं. पण त्या आईने ते न देता त्याच्या हातात महागडं खेळणं दिलं. त्यावेळी गरीबाचं पोर फार रडलं. त्याचे वडील त्याला म्हणाले, तुला नेमकं काय हवं होतं ना, हे तुला मोठं झाल्यावर कळेल. गरीब मुलगा मोठा झाला तेव्हा त्याला कळलं ती 3 चाकी सायकल ही त्या श्रीमंत मुलाच्या अपंगत्वाचे नको असलेलं ओझं होती. आणि गरीब असलो तरी शारीरिक संपत्ती मात्र आपल्याकडे शाबूत होती. तुझं हेच चुकतं. तुझं आहे ना, तुझं सुद्धा हेच चुकतं. तू स्वतःचं सोडून बाकी काय करतात हेच पाहून स्वतःलाच कमी लेखतोस. अरे सगळ्यात मोठी संपत्ती ही सुदृढ शारीरिक संपत्ती आहे, हे कायम लक्षात ठेव. उद्या भरमसाठ पैसा असेल पण शरीराला दुखण्याची लागण झालेली असेल ना, तर त्या संपत्तीचा उपभोगच घेता येत नाही. तर मग अशा कृत्रिम द्रव्याचा काय उपयोग? अरे बाकीच्यांच्या ताटात काय वाढलंय हे वाकून बघणं सोड. जो तो कर्माने आणि सवयीने मरतोय. तू तुझी शारीरिक संपत्ती अधिक बळकट करण्यावर भर दे. मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ असणं ह्यापेक्षा कुठलीच मोठी संपत्ती या भूतलावर नाही. जिच्या जोरावर तू स्वतःच्या कल्पक बुद्धीचा वापर करून तू अपेक्षित स्वप्न साकार करूच शकतोस. त्यामुळे आधी स्वतःला जप. विश्वास ठेव, सगळं प्रयत्नातून तुला नक्की मिळेल. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी.